महाराष्ट्र गीताने या ठिकाणी गजराची सुरुवात करतोय। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, देवावरला कृष्ण कोरेना भद्रा गोदावरी, एक पैणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या दट्टानाया, भीमतडीच्या दट्टानाया, यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, विधिया तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाबदेती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, तेरा वाचून किंमत काय समईच्या वाटीला, धारा वाचून किंमत काय तलवारीच्या पाठीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. विधिना तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाबदेती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, घरी घरी गुणनाद गुंजला, महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जय भवानी, जय शिवाजी, जगदंब 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 जगदंब. एकदा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जो ताट मानेने जगतोय, आपली हिंदू संस्कृती टिकून आहे ती फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या जोरावर, नाही काय. आज या महाराष्ट्रामध्ये मंदिरं दिसत आहेत, मंदिरावरचे कळस दिसतात. आज आया बहिणी या भजनामध्ये डोलतात त्या बुवा फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या कृपाशीर्वादाने, नाही काय. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्मला छावा बुवा धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे. आज छावा चित्रपट बघतेवेळी आपल्या डोळ्यातून पाणी येत, नाही काय. छावा चित्रपट बघतेवेळी आपल्या डोळ्यामधून पाणी येतं का? कारण त्या राजाने आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय. आपल्या राजाने धर्मासाठी हार मानली नाही असा राजा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे होऊन गेले, नाही का बुवा. अंगावरची कातरी सोडली, डोळ्यामध्ये तप्त थोडा तळई उपसल्या, नख काढली, जीवा छाटली, तरी सुद्धा माझ्या राजाने धर्मासाठी हार मानली नाही, नाही का बुवा. ज्यावेळी साखर दंडामध्ये माझा राजा बांधलेला होता, ज्यावेळी साखर दंडामध्ये माझा राजा बांधलेला होता, त्यावेळी
माझ्या राजाबद्दल उद्गार निघाले ते कोणते बुवा? अरे हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखरा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. ही ताकद बुवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याची होती. ए मी अगर तू पीठ जाते मरतोय ममटतोय आणि तुला झाला काय? हे भजन रसिक गावच्या अगोदर पेटू घे, नाहीतर ती शायनिंग मारीत रवशील ना ते अर्धे घरात जाती आणि मग तू सांगाच मोकळो. जुहील बुवाने अनेक भजन रसिकांना घरी पाठवलं, त्यांना माहिती आहे ह्यो जर ओळख रवलो ना तर आपल्या जागरणात तो काही एक फायदो नाही. त्यांना माहिती आहे काय तुका काय ना मोठेपणासाठीची ना लय सवय झालेली आहे. ऐकलं बघितलं माझ्या जोडीवाल्याकडे बघितलं आणि घातलंय जॅकेट आणि घातलंय जॅकेट शरीराचं झालंय त्याच्या पाके माझ्याकडे सोन करू काय नंतर मला तसं चावान म्हणत काय आता काय रवात तर कसा असा मग हे रवात कसा मगाशी गेलंच ना तगडे दोन पोरगी धी आली हवकोई लोक गेलंच नाही पटकन पाटील त्याचा म्हटला कोणतरी हवकोई लोक काय सांगता केवढा. माझ्याकडे बघून दिलीप प्रभावळकर कलाकारांची आठवण येते, ह्याच्याकडे बघून दिलीप प्रभावळकरांची आठवण येत काय सांगा तुम्हाला. अरे तो कलाकार कुठे? दिलीप प्रभावळकर आजही वयाच्या 81व्या वर्षी पाण्यामध्ये जाऊन ते शूटिंग करतो. त्यांना बुवा दिलीप प्रभावळकर म्हणतात. एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करा. हे महान कलाकार आहे आणि तू एवढं मोठं असून आता परत जमिनीत जावं लागलं. मगाशी मला वाटलं की आज बाल कलाकाराबरोबर बारी आहे माझी, असं मला वाटलं होतं. मी म्हटलं एवढा मोठा कलाकार बाल कलाकार कधी झाला? ए लिवताना काय सरळ लिवा पोरग्यात काय त्या सांगतो काय सांगल्यान मगाशी माझं म्हणता एक 5 वर्षाचं पोरगो ते का म्हणता सांगले काय खाऊ घेऊचे लाड काय नाही खाऊ पिऊचे लाड बाकी चांगलं शिकवलं ना. खाऊ पिऊचे लाड पैशाचा काय पैशाचा काय झालं? हा पैशाची काळजी करायची नाही, हा लाड नाही. अरे बरा आता सांगलंच ना बरा, कारण तुझ्या पावलावर पाऊल टाकीतच तो चलतो नाही. पोरगो देतो संस्कार या त्याबद्दल मी काय म्हणत नाही. त्या दिवशी आम्ही त्याच्या घराकडे गेला. घराकडे गेल्याबरोबर पप्पा आले 300 दिवस बाहेर असतात तरी सुद्धा पाहुण्याच्या रूपामध्ये आज 65 दिवसांनी पप्पा घरी आले. त्याला वाटतं काय काका आले तो. आणि जसेच बुवा समोर नेतात पूर्व धावत गेलो आणि ह्याच्या पाया पडा वाकला 10 पावला पाठी पळालो. मी म्हणतो असा काय बुवा मुलावरती चांगले संस्कार केले, तो तुमचे चरण स्पर्श करण्यासाठी धावत आला, पण तुम्ही मागे का पळाला? नाही म्हणता बुवा थांबा माझ्या पावलावर पाऊल चाललेलो पाठी गेला पळाला नाही, तो माझ्या पाया पडा गेलो ही गोष्ट खरी आहे, पण जेव्हा तो माझ्या पाया पडा घेता तेव्हा म्हणतात त्याला घंटा वाजूची सवय हा पावला पाठी पळा. खरी गोष्ट की नाही झाला बाबा पाया पडा झाल्यानंतर ह्या परत आम्ही जाऊन त्या सोफ्यावर बसला. सोफ्यावर बसल्याबरोबर आता घरात चुलबुल चालू झाली. हा कॉमेडीचे बादशाह जुईल बुवा कदम बुवाच्या घरी आले. आता काहीतरी नाश्ता बिष्टा बनवू काय तयारी लागली. हो सांगता हो कांदेपोळी बनव कांदेपोळी. आता महिला वर्गांचं तुमका माहिती आहे जे पोहे होते ते घरात आपल्या किचन मध्ये बरणीत भरलेले होते. पोहे भरलेले होते बरणीत. हे सांगल्याबरोबर भिजत घालण्यात आले पोहे. चालू झाली प्रक्रिया. पोहे भिजत घालण्यात आले. आता कांदे नाही. ज्या सोफ्यावर आम्ही बसलेलो आहोत त्या सोफ्याच्या खाली कांदे सुकत घातलेले होते. आता भाव जवळजवळ त्याचा भाग होत गेलो. करणार काय कांदे लावत नाही. दाराच्या आडसून आवाज येलो
खालचे 2 कांदे द्या. मी घेऊ आहे. पण आता कांदे पळावत नव्हते. दाबल्या नका. तरी परत पाडी येतो ना मध्ये. वैद्य खालचे 2 कांदे द्या. लक्षात दिला पटकन हो खाली वाटलो वेळ खाली मी त्याच्यात 2 कांदे काढून घरात दिल्या. तेव्हा मी सुटकेचो विश्वास होतो मरतोय बाकी भारी बाकी म्हणजे तुला जॅकेट देवाशात पण भारी सोडता आणि म्हणजे माझा प्रेमातच पडलंय तुझ्या. बघा जॅकेट बघा त्याचा. सन्माननीय बुवा रविकांत घाडी कुणकेश्वर यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय सुशांत जोईल बुवा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसो येणार येणी शिकणार खेळते बघा. हा तर नवलो विषय जॅकेटचो बघा. जॅकेट किती जॅकना म्हणजे त्याच्याकडे बघण्यासारखं वाटतं कसा केडवा तुझो घागरो फुला फुलाचो आणि मधी बांधू कुकड्या तोंडात. काय रे लिवत काय काय लिवण्यासारखे हा सांग का मी ते काय वाईट बोलतोय तर सांग ना मला. हा हे काय लिवत काय नाही. माणूस भारी आहे डेंजर माणूस आहे. पण काय माहिती मध्यंतरी मला सांगा तुका अशा जाग्यात सावण ना अशा कारण काय सांगा तो जर कुत्रो चावलो तर 42 इंजेक्शन घेऊची लागतील. किती 14. हा 14 माझ्या लक्षात नाही कारण जरा थोडा वयोमानानुसार जरा मला थोडं कमी आठवतं. म्हणता कुत्रो जर एखादो चावलो विषारी तर 14 इंजेक्शनात भागात हो. जर चावलो म्हणता 42च्या खाली उतरत नाही. म्हणता चावताना जागा नरम बघून चाव आणि नरम जागा चावल्याच्या नंतर गरम पदार्थ मागा सांगा. गांडेपणाने ती बाकी तुझी ताकद भारी आहे ना देवा शपथ. म्हणजे आपल्या ह्या कोकणात काय नाही मला सांगा. सगळं आपल्या कोकणात काय नाही जेवढा हात सगळा आपल्या कोकणात. पण सगळ्यात जाळी औषध म्हणजे खायचं आपल्या कोकणात देवच. संध्याकाळी सकाळ संध्याकाळ तुळशीकडे उभो राहून 5 पाना लावून त्याच्यावर अबीर गुलाल काळो बिबो नाही गावले तो कोळसो 1 तांब्याची तार लिंगडीचा पान असा जर ठेवून जर दारांना हातल्या पाकिस्तानचा बॉम्ब फुटात का हिम्मत काय त्या फक्त एकच बॉम्ब ज्याचो आपण भरोसा देऊ शकत नाही तो म्हणजे पावटे बॉम्ब. तुम्ही किती दाबून धरा आणि तो जर बॉम्ब फुटतो पाकिस्तान काय आजूबाजूचे सुद्धा भगवान त्या बाबतीत तू हुशारच रे. हा बघा कसो मांडीवर मांडी घालून बसलो दाबून धर चुकून तुझ्या जमता ना साधारण आमच्या सुशांत बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय सुंदर आवाज भारी आवाज आणि बतावणी करण्याची जी त्यांची कला आहे अतिशय सुंदर. मनापासून माझ्या या मित्राला पुढे तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. आपल्या या कोकणावरती जे गीत झालंय त्या गीताची झलक तुम्हाला वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतं मन. तुला प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतं मन. तुला प्रसन्न होतं मन.
कारण आपल्या कोकणची संस्कृती या जगाच्या तक्त्यावर नेऊन पोहोचवण्याचं काम या गीतकार संगीतकाराने केलेल्या मनापासून धन्यवाद देतोय. बुवा तसे काय मला बोललेले नाही, पण बोलत की त्याची डेअरिंग सुद्धा होती नाही या सुद्धा मी सांगतोय. तो बडायकी जरी माहीत असलो तरी थोडक्या टायमा बोलता आता तो फक्त बघता. कारण हे बघ एखाद्या बँकाची सवय कशी असता माहिती आहे, तो फुगतलो आणि मग फुगलो ना की मग फटाकन फुगतलो. ऐकलं? फुटतलो ना. हा नादात बिदात लागायच्या तू माझ्या भानगडीतच पडा नको. तुका जमता ना तेवढं तू लोळान घे. लुक ॲट मी. तुका जमता ना तेवढं तू लोळान घे. गाणं खाली डोळ ना असो डोळ घडाबडा डोळ. हो मध्ये तरी रामदेव बाबाच्या नादात लागून लोळ होतोस ना तसं लोळ. हो तब्येत मगाशी सांगणार ना बूस्टर डोस घेतल्यामुळे काय जणांची तब्येत बिघडली. म्हणजे त्याचा असा म्हणायचा आपण बूस्टर डोस घेतल्यामुळे तर झालेला. तो बूस्टर डोस नाही आहे, तो दुसरा डोस हा लसीकरणाचा डोस. तो चुकान तो बूस्टर डोस गावला. मध्यंतरी रामदेव बाबाच्या नादात लागलो म्हणजे तब्येत जरा सुधरा दे. मी चिडवतोय म्हणून तब्येत सुधरा दे. भाईना संपली की हो जाऊन रामदेव बाबा तो चॅनल लावायचो. आस्था चॅनल रामदेव बाबांचा. रामदेव बाबा सांगायचे वस्ता सूत्र धरा. तुझी जर तब्येत जर ठीक राहावी अशी तुला वाटत असेल, तुझ्या हाडाला जर बळकटी यावी अशी तुला वाटत असेल तर एक काम कर, उजव्या तंगाडगिरी गळ्यात घाल. ह्या माणसाने त्याचा ऐकल्या. आता काय कधी सांगता बघा
म्हणजे आपला फुफ्फुस चांगला तर कर बघूया रे. 10 टेपो केलं तरी बाद झालं तू. संकर बाद. 10 टेपो असं कर बघूया. तुला काय आपल्या बाबाने सांगितलं, वस्ता सूत्रधरा तुझी तब्येत जर चांगली राहावी असे तुला वाटत असेल, उजव्या तंगाडगिरी गळ्यात घाल. ह्या माणसात कसा जायना होता तरी पिळवटल्या नसा टाकल्या गळ्यात. परत रामदेव बाबा सांगतात, वस्ता सूत्रधरा कृती तीच कर, फक्त तंगाड बदल. त्या उजव्या तंगाड होता त्या डाव्या तंगाड आणि हे नीता परत जायना तरी असा पिळवटल्या टाकल्या. दैव योग खरा. कावळा बसातली फांदी मोडा, लाईट गेली. काय अवस्था झाली वयाची सांगा. आंबे काढून तो घळ सुद्धा आंबे काढून तो घळ संध्याकाळपर्यंत निवळा होतो. कारण लाईट लिहिल्याशिवाय काय सुटणार नाही. रामदेव बाबांची पुढची कृती तर आहे बाबा. आंबे काढून तो घळ तयार असो झालो. हळात बाबांनो आम्ही काय वाकाण बघलेला आहे तो मनातला आम्ही वाकाण बघलेला अंकाची सवय नाही. ह्याच्यावर काय तो ट्रिप्स रोग पडलो ना बाकी माणूस चांगला म्हणजे भजन बिजन चांगला करतात. ह्याची जरी दिसलो छोटो ना तरी त्याचा मान मोठा. सागर मला फोन केल्याने बोल आमच्या कात्रजमध्ये बारी आहे, सुपारी काय तर म्हणतात जोडी एक कोणा तर म्हणतात समीर कदम बुवा तर म्हणतात ठीक आहे चालेल. तर तुमची सुपारी किती तर म्हटलं आता कात्रजलाच येऊ मी काय एवढी सुपारी घेणार हो, पण जेवढी समीर कदम बुवांची सुपारी हा तेवढी माका द्यावा, कारण एक मोठे सुपारी वालो ना. काय बोला खरी खरी गोष्ट म्हणजे मी आपलं तर काय माका माहिती आहे का सांगायची गरजच नाही. पण बाकी अतिशय टेन्शन नाही. बोल मस्त बोल. ते गाणं नवीन नवीन बुवा गाणी येतात का काय ते गाणं मी निघालो तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. सत्यनारायणाचं गीत हे त्या ठिकाणी लागलंच जातं नाही काय. सत्यनारायणाचं गीत जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सत्यनारायणाची पूजा झाल्यासारखी सुद्धा वाटत नाही. एक गीत सादर करतो सत्यनारायणाचं आणि गजराला सुरुवात करतो. श्री हरी जगत पिता
करूया लाभ दर्शनाचा करूया उदो उदो गजराला सुरुवात करतोय नाही तर कसा होईल मी एकटो जर बोलतो ठरवलंय तर हो त्याचा फायदा घेतो तो हा या ठिकाणी आई अंबा मातेचा जागर आहे बुवानी या ठिकाणी सांगितलं की महिला वर्ग बुवा आता नवीन नवीन रंग ट्रे दिलो काय नाही काय बुवा बुवा याचा फायदा काय नाही जर अंबा माता जर 9 साडीवर जर बदलीत वेगवेगळ्या रंगाची जर साडी बदलीत रवली असते ना महिषासूर मेलो नसतो हे फक्त फायदो बुवा कोणाचा दुकानवाल्यांचा त्यांचा फायदो आणि आपला नुकसान आपल्या खिशातले पैसे जातात ते तू किती ह्या किती साडी घेतलं अरे आता साडीवर दिसत पण नाही फक्त ह्यो फक्त समारंभातच साडी बाकी साडीवर नाहीच साडीवर भैमुगात आणि भातात लावलेली होती बाकी साडी दिसत नाही फक्त एक मॅक्सी मिळाली काय अप्पो गाव झोडून मारतो म्हणजे नवीन घेतलेला दाखवतो फक्त म्हणजे आज व फाटक्यात जास्त किंमत मार्केटमध्ये चांगली पॅन्ट घेऊन गेलास आमच्या संदीप पुजारी बोलतो फेमस आहे मार्केटमध्ये जर चांगली पॅन्ट जर खरेदी करून गेलास तर त्याची किंमत 500 रुपये पण नको त्या जागेवर फाटलेली पॅन्ट खरेदी करून जावा त्याची किंमत 1000च्या लेवलला घराकडे हाणून सुद्धा फाटतं घराकडे हाणून ते फाटतं पहिल्यांदा बुवा कपडे लोकांना मिळायचे ना तेव्हा कोण केळीची पानं लावायचो कोण सायल्याची पानं लावायचो आणि समजा जर रस्त्यात बकरी विक्री भेटली केळीचा पान बघून जर ती धावली पाठवून ये रे माझ्या मागल्या 1 पीस गेलो ओके मागा पण आज परिस्थिती बदलली अरे याची कमाल 38ची तो 40ची पॅन्ट खरेदी करता बरा त्याच्यावर पट्टो नाही काय ना भाकरडाण्याच्या खाली एका तरी घालू गत नको आपोआप पोराने तरी खाली पट्टो लावले तर काट्याच्या रशियन माल काही उपयोग नाही बुचकटात नाही ना ती म्हाताराच्या खालीच असतात आणि एकदा तो संत्रस्त पूजेच्या पाया पडा वाटलो लांबसूनच नमस्कार करायचो देवा बाबा आता हे सळ बघवत नाही 1 रुपयाचं कॉइन आणलं मी बॉक्स मध्ये टाकले फोन लागलो तर लागा दे कोणी कोणाची सांगायले तसे देव कंटाळलेत म्हणता अरे देव कंटाळले पण ठेका कंटाळले ह्या असताना ह्या 1 पीस सांगतं एका देव कंटाळले करतले काय म्हणून बुवा देवासमोर उभं राहून आपण काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे उभं राहून समाजामध्ये आपण कसे वागतो याला जास्त किंमत आहे बुवा देव कंटाळता ठेका कंटाळता घरातील बायको बिको ठेका कंटाळता एखादो माणूस जर रोजचा दारू खाऊन घराकडे येलो 2-2, 3-3 वाजता तर बायको कंटाळत आली ते दिवशी असून जे आमच्या करतो रोज दारू खाऊन घराकडे 2:30-3 वाजता यायचो 2:30-3 वाजता रोज यायचो बायको कंटाळली म्हणाली आज एकादशी ऐकला जो स्वामी आज एकादशी आज अजिबात तुम्ही हे करायचं नाही 7च्या घरात जशी मच्छर येतात जर बुवा बघलं तू एक मच्छरकडे बघतो तीच एक इमानदारा 7च्या घरात बाकी कोण नाही बाकी सगळे 7च्याच बाहेर 7:45 ला बाहेर तर बाबा ह्यो रोज दारू खाऊन गेल्याच्या नंतर
माझा मी सांगलाय आज दारू खाऊन येऊ नको तुम्ही लवकर घराकडे वा. ह्यो सदृष्ट बार मध्ये बसलो तो 3:30-4 वाजले त्याला माहितीच नाही. आणि 3:45च्या मनात ह्यो घराकडे गेलो एवढ्या खड्या सुद्धा मागापनी हाक मारता गोळा सकल्या गोळा खाया कोल्लो तुम्ही बघो. सेम ऍक्टिंग आहे ना बघ पीएचडी केलेली आहे. गोळा सकल्या हो खरा दिलो दारू उडतो शिरा गोळा मावली हिली भांडी म्हणता रे शिरा घाल आता आज सुद्धा ह्यो दारू खाऊन गेलो काय करणार हो म्हणता. हा आज सुद्धा दारू खाऊन आज तुमच्या घरात घेणार नाही म्हणजे नाही. गो बाहेर म्हणता वा खरोखर शब्द दिला हे बघ तू घरात नाही माझ्या नाही घरात नाही तू बावडे घेऊन तुलाय बायको म्हणता बावडे घेऊन देवा नाही तर 100 रुपये सन्माननीय राहुल गाडी सन्माननीय राहुल गाडी याने ऍक्टिंग बोलून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. बायको म्हणता आज तुमच्या घरात घेणार नाही म्हणजे नाही बायको म्हणता हो घर येतलोच नाही बावडे जीव देतोय. बायको म्हणता बावडे जीव देवा नाही तर तुम्ही घरात जीव देऊन देवा. तुमच्या पुढे आता माझी गाठ खूप कंटाळली आहे काय करणार चटपट नाही माझ्या पुढे. ह्या माणसात काय केलंय बावडेच्या कटोड्या एवढं शिने होता एवढा उचला नाही होता तरी पोटात असा घेतल्या पोटात घेतल्या की बावडे माझ्या घरात आता ताक गेला. ह्या माणसानं काय केलं बायको दरवाजा खोलला ह्या बंगल्या बरोबर हो पाहुणेकडे लपा रवलो. बायको बाहेर वाका तू गेली तसं ह्यो भुतू गेलो कडी लावून घेतल्या. आता झाला उलटा बायको भुतून हो बाहेर. बायको म्हणता हो एकादशीची पोरगी सुद्धा जेवली नाही काय करणार हो किती दिवस तुमका असं हे त्रास सहन करणार. दरवाजा खोला एकटे बसून जेवूया हो बायको म्हणता खोलणार नाही. बायको म्हणता हे बघ नाही तर खोललं दरवाजाला आमच्या सागर जोईल बुवांका बोलवतले आमच्या सुशांत जोईल बुवांका बोलवतले अगदीच नाही त्यांना आटापला समीर कदम बुवांका बोलवतले त्यांच्या दाटात भिवून तरी तुम्ही यो कला करो हे बघ तू सागर जोईल बुवांका बोलव काय सागर जोईल बुवांका बोलव समीर कदमला बोलव यो तको त्याच्या दाटात सुद्धा गावर राहिला. मी तर सगळ्यांच्या पुढे गेलोय रात्री 3:30 वाजता ही बाई घराच्या बाहेर खरी उठली का स्वरात उलटे बोलले. बाई विनोद सगळेच करतात पण एक गरीब गोष्टी सांगण्याची एक वेगळी कला आहे नाही काय. या ठिकाणी या व्यासपीठावरती मला पुढे या ठिकाणी व्यासपीठामध्ये आमंत्रित केलं होतं. सर्व सागरचेही आणि त्याचप्रमाणे सर्वांनी पर्वत या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे कर्तव्य या ठिकाणी मला तब्येतवारी थोडी साथ देत नसल्यामुळे आम्ही कार्यक्रमाला जाणं थोडं टाळतो. तरी सुद्धा या ठिकाणी सागरचेही या ठिकाणी विनंती करेल की निश्चितच या पुढच्या निवडणुकीत मी जिंकतो. हरलो जरी असेल तरी या मंडळाला मी निश्चितच कोणाही मुलाच्या पाठीरूपी मदत केली नाही या ठिकाणी शब्द देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. ही जय महाराष्ट्र. सगळं गेम आहे सुरुवात करतो. नवीन गाणं आलेलं ते प्रेमवर वरलं ग तुझं प्रेमवर वरलं ग तुझं मन वरलं ग तुझं
समान यो आई तुला मी वाहिला परड्या समान यो आई तुला मी वाहिला उरळीत भंडाऱ्याने आकाश व्यापला उरळीत भंडाऱ्याने आकाश व्यापला सागर जागर 9 दिवस आपण करतो आज 9 दिवस आई अंबा मातेचा जागर आपण करतो तेवढाच जागर ज्या मातेने आपल्याला उदरामध्ये 9 महिने सांभाळलं त्या आईचा जागर करा आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा उदो करा तुम्हाला अंबा माता भेटल्याशिवाय राहणार नाही नाहीतर 9 दिवस आपण काय वेगवेगळे साड्या परिधान करायच्या कडक उपवास धरायचो आईचं भंडारो कपाळात लावायचो आणि घराकडे गेल्याच्या नंतर सासू सासऱ्यांना खेळायचा आयुष्यात देवी तुमचा कधी पावायची नाही दोन बोलतो शब्द देवीला अभिषेक आपण घालायचा आणि आई वडिलांना बाहेर काय तुम्ही जरी आईचं भंडारो उकळून जरी पियाला तरी देव तुमचा पावायचो नाही कसं पावणार आपण आता बघितला ह्या काय हा गेला कुठला माळवस नाही काय आई वडिलांना ज्यांनी कधी चांगल्या डोळ्याने बघल्या नाही आई वडिलांना कधी तिने भाकरीचो घास दिल्या नाही आणि आता माळवसात माळ घालताना बाबा काय गुलाबजाम काय जिलेबी काय श्रीखंड काय अरे बघता कोण तुझा जिथे पण औषधी बापसा कसोच केलं आणि मेल्याच्या नंतर जर तू औषधी बापसा जर तू देव केलं तर कोण खाणार तुझा अरे आई वडिलांची सेवा करा परमेश्वर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्या आईसाठी एक गीत सादर करतोय का आई विन माया जगतात नाही आई विन माया जगतात नाही एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा कारण ज्या मातेने आपल्याला जन्म दिला म्हणून आज हे जग दुनिया आपण ज्या डोळ्याने पाहतोय नाही काय आईने जर जन्म आपल्याला दिला नसता तर हा जन्म काय 1000 जन्म जरी आपण किती घेतले तरी आई वडिलांचं प्रेम आपल्याला मिळू शकत नाही आपण काय म्हणतोय बघा दृष्टांचा नाश करणे तू कालीच ते रूप दृष्टांचा नाश करणे तू कालीच ते रूप तुझा आधी माया तुझं स्त्री शक्ती स्वरूप दृष्टांचा नाश करणे तू कालीच ते रूप तुझा आधी माया तुझं स्त्री शक्ती स्वरूप आज यावे
या महाराष्ट्रामध्ये आदिशक्तीची 3.5 शक्तीपीठ प्रसिद्ध आहे. 3.5 शक्तीपीठ म्हणजे ओंकाराचे सगुण रूप मानले जाते नाही का. उकारामध्ये 3.5 मात्रा, अकारामध्ये पीठ माहूरगड आणि उकारामध्ये पीठ कोल्हापूर आणि अर्धी सप्तशृंगी माता अशी ही 3.5 शक्तीपीठ आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. जरी अंधाची